ऐसे कामगिरी तोरी वाचन कार्यक्रम से होने जाए पुरते पुरते क्षणा क्षणा से पड़ते पुत्रा से चिंता करते दांत से वराता पुत्रा में विश्राम करना ये होने से मिलना व्याग संपादन के करना वैसे कोण से एके विकार होना सकता ओले भाव बनेसा ये सब बड़े आपणाचा काय मोठे झालं से ऐसे महान बनता राजन कैसे मिलता पुढे जाता जीवन होता पुढे शक्ती रामाचा दया विषय भावने उसत से परमावचे और चढ़ाते हुए आगे कुमार से और सर्वज्ञ से कार्यक्रम से एक तो से हमें इतने बड़े हमने माता की और बताया में कार्यक्रम में भी ये प्रयास से कार्य करना है सदा में अपना ये कोई नहीं उससे दिया से उन्हें ये तोड़ राजा सबसे समझा आयोग का विषय राजा महादेव पुण्यवाला ऐसे हम परमात्मा पुण्यवाला सेना इतने अच्छा पारा और संगीत से इनका आचार्य राष्ट्रपति बनवाए ये अंतिम एवढी विषय तुलना एवढी मंत्रांना आल्या समस्ये सांगताना आता तुकारायचे एकोण्या वर्षाचा उपाकरी असताना ते आपल्या मंत्रांना तिथे एक रसची पुस्तकीय मंत्रांना आणि राम गावाचा तिथे अन्नवस्त्र होता तिथे दिसे ऐसे त्याला विषयाकडे होते राहायचे अनुकरी वर्षाचे क्रीडावारी प्रणवचे परियसा येणे परिवारासाठी वर्षात दर वर्षाकडे होते वाढीने होती प्राणांत होत असे वर्षात असे एके दिवशी प्राणी गेला मुलकाचे प्रारंभी होते आलपुटी परियसा मोठ्या दिवशी आलपुटी परियसांनी आपले पूर्वानुमानी महाराष्ट्र करीत असे या वाढीव स्त्रिया देखा समुखतातील हे वारका कवल्याकडे तिथे दुःखा शमन नवे परियसा नानाकडे दुःख करी आठवत असे पूर्वावरी मने नाता माझे सवय मोठे घेवाचे वादका राजपै पूर्वचंद्र माझा तो आनंद होता माते सामने दादा होता काय कुठे पडले असे सामने आला मला तुला बोलता होता हा रससेवानी माझे आनंद होणे जागृती होणे आता मला शिकवण प्राप्त जेवण असे देव जगाचे या शोकरी महादुता काला काला उदाय घंटाय वृत्तीला सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन महादेवाय नमः अंदर मुझे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त इला अनंत नामो पूर्णिकावर आरती आले करा ये तेरा विषय ओम नमो श्रीनारायण शांति नमो वृक्षाय विष्णुयाय नमो नमः स्वस्ति विद्याय शांति नमो नमः बकुशाय विज्ञाने नामते नमो नमः हरिशाय पवित्रे पुष्टापते नमो नमः भवसे देवतापते नमो नमो रुद्राय विष्णु शेषापते नमो नमः सुताय नित्याय भवापते नमो नमो रोहिताय सर्वदेव वृक्षापते नमो नमः मंत्रेवाय ध्याय दक्षापते नमो नमो गुरुदेवाय सुताय औषधाय पते नमो नमो उच्चे पुरुषाय पते नमो नमः सुनिताय भारते सत्तापते नमो इति विद्यो विद्याया प्रत्येकाचा एक विशेष महत्व आहे ओम नमो हिरण्य भावे श्रीनारायण विशांतापते नमो नमो वृक्षे हरेशब्दा विष्णापते नमो नमः सत्पुत्राय विष्णुदेव पितापते नमो नमः भव्यशाय पुराणेना। येणाऱ्या गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त संपूर्ण सोलापुरात विविध ठिकाणी गुरुपारायण चैत्राचे उत्साह सुरू होताना दिसत आहे। त्यातलंच एक म्हणजे पूर्व विभाग दत्तपारायण संघ, त्या संघाचे काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत,
सगम सर, सर्वप्रथम आपल्याला खूप खूप शुभेच्छा. एवढं चांगल्या कार्यक्रमाचं पण नियोजन केलेलं आहे. येणाऱ्या गुरुपौर्णिमा निमित्त आपण जे कार्यक्रमाची आज सुरुवात केलेली आहे त्या कार्यक्रमाबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण काय माहिती द्या? सर्वप्रथम सर्व भक्तांना मी जय गुरुदेव दत्त सांगतो. दत्त संप्रदायामध्ये गुरुचरित्राचे फार महत्त्व आहे. यासाठी आम्ही गेल्या 7 ते 8 वर्षापासून गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करतो. तसे आम्ही श्री दत्तनगरमधील श्री पूर्व विभाग दत्त मंदिर येथे आधी पूर्वीपासून 15 ते 20 वर्षापासून तिथे गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करता येते. पण शेवटच्या 8 ते 10 वर्षात याला खूप म्हणजे एक जसे आपण काय म्हणतो इन्फ्लुअन्स झालेले आहे या गुरुचरित्राचे. सर्वांनी यामध्ये आपण अख्ख्या सोलापुरामध्ये इतक्या भव्य अशा प्रमाणे गुरुचरित्र आपण आयोजन करतो. यासोबतच वर्षातून 2दा, एकदा श्री गुरुपौर्णिमेनिमित्त आणि नंतरनं दत्त जयंती आणि उत्सव निमित्ताने 2 वेळा गुरुचरित्र पारायण आयोजन करतो. त्यासोबतच दत्तक्षेत्र जिथे आहेत तिथे आपण श्रावण महिन्यामध्ये जाऊन 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण करतो. संपूर्ण भारतात जिथे गुरुक्षेत्र आहे तिथे आपण जातो सर्वजण. म्हणजे वर्षातून 3 वेळा गुरुचरित्र पारायणाचं आयोजन केलं जातं. आणि आपण म्हणत आहात गेल्या 7 वर्षापासून आपले अखंड गुरुचरित्र पारायणाचे कार्यक्रम सुरू होते. तर भक्तजनांचा सहभाग किंवा त्यांचं सहकार्य कसं लाभतो? एकदम उत्कृष्ट. ज्यावेळी 10 वर्षापूर्वी 7 ते 10 वर्षापूर्वी फक्त 20 ते 25 लोक बसायचे, वर्षावर्षी ते संख्या वाढतच चालले. कधी असेल आलेख असं उतरता आलेख नाहीये, तो चढता आलेखच आहे. आता आम्ही पूर्व विभाग दत्त मंदिरमध्ये गुरुचरित्र पारायण करतो, बसायला आम्हाला तिथे जागा सुद्धा नसतो. इतका आम्ही तिथं गर्दी आम्हाला बघते आणि भक्तांकडून इतका प्रतिसाद भेटतो आणि त्या भक्तेच्या आखेला श्री दत्त महाराज सुद्धा धावून येतात. त्यामुळे इतकी याची प्रगती होत आहे. म्हणजे लोकांना दत्त महाराजांची प्रचिती लाभत असल्यामुळं लोक आपोआपच इकडे आकर्षित होताना दिसत आहेत, किंबहुना स्वतःला गुरुचरित्र गुरु सान्निध्यात वाहून घेताना दिसत आहेत. तर कुठं तर हा हिंदू धर्माचा एक चढता आलेख म्हणता येईल. नक्कीच अगदीच हो. आपण हिंदू धर्माशी जोडून याला कसं पाहता? म्हणजे हिंदू धर्मात गुरुचरित्राचं खूप मोठं महत्व आहे. गुरुपरंपरा हिंदू धर्माला लाभलेला एक सांस्कृतिक वरदान आहे आणि हजारो वर्षापासून तो टिकून असल्यामुळेच संपूर्ण भारत आता विश्वगुरुकडे प्रस्थान करत आहे. त्यामुळे तिथं गुरुचं खूप मोठं स्थान आहे. त्याबद्दल आपण काय सांगतो? सनातनी सत्य आहे. आणि अगोदरमध्ये फक्त गुरुतत्वच टिकून राहत. गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू, भगवंत गुरु करूनच मायापाशी आहे. डायरेक्ट आपण भगवंतापाशी जाऊ शकत नाही. भगवान तुम्हाला गुरुपाशीच पाठवता, गुरुकडनं तुम्ही भगवंतापाशी मोक्ष मार्गी तर प्राप्त गुरुच असतो. सद्गुरुच आहे, मोक्षदाता सद्गुरुच आहे. एक वेळ अशी होती की ज्यावेळेस हिंदू धर्मामध्ये जास्त करून आपण काही ठिकाणी पाहायचो की या ठिकाणी एक पूजा झालेली, या ठिकाणी एक पूजा झालेली, एकदम क्वचित दिसत होतं. पण आता गेल्या 7-8 वर्षापासून असं आपण पाहतोय की ऍटलिस्ट पूर्व विभागात तरी प्रत्येक ठिकाणी गुरुचरित्र पारायण हे केले जातं. म्हणजे अगोदर सुरू झालं हे पूर्व विभाग दत्त मंदिरात, पण आज याच पूर्व विभागामध्ये किमान 5 ते 6 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी गुरुचरित्र पारायण हे केलं जातं. म्हणजे हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहायला गेलं की हिंदू धर्मामध्ये आता आध्यात्मिकचा प्रचार हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्याच एक प्रचिती म्हणून आपण हे गुरुचरित्र पारायणाकडे पण पाहू शकतो. आता आपला भारत देश वाढत राहू हेच गुरु महाराजांच्या चरणी नाही, आपला भारत देश आता विश्वगुरु होण्याच्या महामार्गावर सुद्धा आहे. त्यात गुरुदेवांच्या या संकल्पामुळे ते किती लवकर साध्य होईल? गुरुदेवांची कृपा तर सगळ्यांवरतीच आहे. आता जसं आपण म्हणतोय की भारत हा विश्वगुरूकडे वाटचाल आहे, तर हे जसं आता आमच्या सहकार्यांनी सांगितलं की एक वेळ अशी होती की फक्त 20-25 लोक होते, पण आज याच गुरुचरित्र पारायणासाठी किमान 200 ते 250 लोक आमच्याकडे असतात. असं पूर्व विभागात किमान 1000-1500 लोक तरी बसतात. म्हणजे ही प्रचिती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि आम्ही देवाकडे अशीच प्रार्थना करू, महाराजांकडे अशीच प्रार्थना करू की लवकरात लवकर आम्ही ह्यात असेपर्यंत भारत हा विश्व हिंदू गुरु हो, हीच आमची महाराजांकडे महाराजांच्या प्रार्थना. येत्या गुरुपौर्णिमा निमित्त आपण भक्तगणांना काय संदेश द्या? असं ज्या पद्धतीनं तुम्ही बघितलं गेलं तर प्रतिसाद देत आहेत, असंच पुढेही प्रतिसाद देत आमचं जे हे आहे ते वाढवत राहायला पाहिजे तुम्ही. आज आपल्या कार्यक्रमाचे समारोप होत आहे, पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी अजून काय कार्यक्रम आहेत का? गुरुपौर्णिमेचे समारोप म्हणू शकत नाही, याला उद्यापन म्हणू शकतो. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त जे कार्यक्रम आहेत ते पूर्व विभाग दत्त मंदिर येथे होणार आहेत सर्व. आणि
यामध्ये आम्हाला सहकार्य सर्वात जास्त पूर्व विभाग दत्त मंदिर ट्रस्टीचं लाभलेलं आहे. सर्वप्रथम मी त्यांचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद देतो. त्यांच्यामुळे हे शक्य झालेले आहे. आस्थागणिक जे भक्तजन वाढत आहेत हे सर्व त्यांची सुद्धा आशीर्वाद म्हणावी लागेल आपल्याला. जर कसं टाळी दोन्ही हाताने वाजतं, आम्ही आहोत म्हणून ते आहेत, ते आहेत म्हणून आम्ही आहोत, आणि दत्त महाराज आहेत म्हणून आपण सर्वजण आहोत, एवढेच मी सांगू इच्छितो. हे होते आपल्यासोबत पूर्व विभागातील दत्तपारायण संघचे काही कार्यकर्ते. त्यांचं म्हणणं असं आहे की गुरुचरित्रा म्हणजे जीवनाचे पालट होते. आपलं जे कर्मदरिद्र आहे, जे आपल्या मागच्या जन्माचे दुःख भोग आहेत, ते सर्व नष्ट होऊन आपण कुठेतरी मोक्षाच्या मार्गी सुद्धा लागतो. आणि त्यांची अशी सुद्धा मानस आहे की लवकरात लवकर आपला भारत हा सुद्धा विश्वगुरू होऊ दे, अशी ते दत्तचरणी प्रार्थना करत आहेत. आणि आपण सुद्धा त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊत. एवढं चांगलं भक्तिमय कार्यक्रम त्यांनी आयोजन केलेलं आहे. आमच्या चॅनलतर्फे सुद्धा आपल्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. नमस्कार. BNX न्यूज 9 मध्ये मी दयानंद अल्लोळी पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत पूर्व विभाग येथील दत्त संप्रदायाचे काही जे अनुचर्य आहेत ते गुरुसप्ताह येथे आयोजित केलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण त्यांच्याकडनं गुरुचरित्र किंवा दत्त संप्रदाय म्हणजे नेमकं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? दत्तात्रय संघा. दत्तात्रय संघा. सर सर्वप्रथम आम्ही आमच्या प्रेक्षकांना कळण्यात उत्सुक आहोत की आपण जे दत्त संप्रदायाचे पायक आहात, तर त्याचं म्हणजे काय त्याचा मागचा उद्देश असेल आणि त्यामागची कथा काय आहे? सर सर्वांना अवधूत चिंतन असे गुरुदेव दत्त. दत्त संप्रदाय म्हणजे सर कसं जरा सद्गुरु तत्व म्हणजे जेव्हा पिठापूरमध्ये आपलं पितृ अमावस्याला सुमती महाराजांनी असं उपवास करून म्हणजे प्रदोषव्रत करून जेव्हा असं पितृ अमावस्याला त्यांच्या कशी जे पितृपालन करतात ते घडल्याच्यावर मग दत्तात्रय त्यांनी भिक्षा मागायला येतात कुठल्या रूपात. तर सुमती महाराणीला पुत्र व्हावा म्हणून तुमच्यासारखं असं मागते वर. दत्तात्रय ते वेशधारीमध्ये येते, भस्मधारी म्हणजे जटा भस्मधारीमध्ये, ते ओळखू शकत नाहीत. मग ते पितृसाधक करतात ना, त्या पितृसाधक करताना मग त्यांनी काय करतात, ब्राह्मणांना पहिला जेव घालत नाही. म्हणजे मी कोण पहिला भिक्षा मागले भिक्षा मागले त्यांना घालते. मग तेव्हा दत्तात्रय प्रसन्न होतात की वरदान मागतात. तेव्हा सुमती महाराजने दुधासारखं पुत्र व्हा म्हणून सांगतात. तेव्हा पहिला प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचं होत आहे पिठापूरमध्ये. ते पण गणेश चतुर्थी दिवशी होते अवतार त्यांचं. आणि त्यांची अवतार समाप्ती आहे अश्विनी कृष्ण द्वादशीला. आणि तिकडनं त्यांनी दुसरा अवतार अंबिकाच्या पोटामध्ये करतात. ते त्यांचं जन्मस्थान आहे करंजा, लाड करंजामध्ये. तिकडं नरसिंह ते म्हणून अवतार घेतात. त्यांचं प्रमाण कसं, त्यांनी पहिल्या स्टार्टला जाते त्यांनी औदुंबरला तिकडनं विमल पादुका स्थापना करतात. पहिला चतुर्मास त्यांनी तिथं करतात. तिकडनं 12 वर्ष तिकडनं नरसिंहवाडीला येतात. नरसिंहवाडीला त्यांनी 12 वर्ष तप करतात. तिकडनं 64 योगिनी अन्नपूर्णाची स्थापना करतात. स्थापना करून मग तिकडनं त्यांनी अष्टमी कृष्ण द्वादशीला गाणगापूरला प्रयाण करतात. गाणगापूरला त्यांनी निर्गुण रूपामध्ये म्हणजे संगमच्या स्थळी त्यांनी भीमा आम्हाला संगमस्थळी तिथं वटवृक्ष म्हणजे औदुंबरचा विषय काय अश्वस्थ अनुष्ठान करतात. मठामध्ये नंतर मठामध्ये येऊन हे करतात. मग आपलं नरसिंह सरस्वतीचं महाराजांचा अवतार समाप्ती निजानंद म्हणजे आपलं माघबद्ध प्रतिपदा गुरुप्रतिपदा म्हणून आपण उत्सवामध्ये साजरा करतो. जसं काही आपण गाणगापुरात त्या दिवशी 3 दिवस दसरा असते. मग ते महाराज प्रतिपदेला गुप्त झाल्यावर तिकडनं कर्दळवनामधून तप करतात. त्याला झालं 350 वर्षांनी त्यांनी कर्दळवनामधनं अक्कलकोट स्वामी रूपाने प्रकट होते. असं आहे दत्त संप्रदाय. आणि त्यांना मेन पादुका कुठं लोक कोणाला माहीत नाही दत्त संप्रदाय कसा आहे का नाही, किती अवतार आहेत, किती पादुका आहेत. प्रत्येक पादुकाचे नाव आहेत. आता पिठापूरमध्ये आहे पादुका, आता औदुंबरमध्ये आहे विमल पादुका, कडगंच्याला करुणा पादुका, परत गाणगापूर निर्गुण पादुका, नरसोबावाडीला मनोहर पादुका. असं पादुकाचे नाव आहेत. सगळ्याला माहीत व्हावं हीच दत्तचरणी प्रार्थना, सद्गुरुचरणी प्रार्थना. आणि दत्त संप्रदायामध्ये जे स्तोत्र आहेत, अपराध क्षमापण स्तोत्र, परत घोर कष्टोदम स्तोत्र, असे महाराजांनी टेंबे स्वामी महाराज कसं दत्त संप्रदायामध्ये दत्त महाराजांचं टेंबे स्वामीचं वरदान आहे. त्यांच्या कुळपुरुषांना वरदान टेंबे स्वामीला. तर वासुदेव टेंबे स्वामी महाराज हे दत्तस्थान प्रत्येक स्थान जे कोणाला बी माहीत नव्हते पहिला, तर टेंबे स्वामी महाराज हे म्हणजे प्रचार केले. भारत ब्राह्मण कोण हा प्रचार केलेत. प्रत्येक स्थान राहून त्यांनी ओळखून घेतलं की हा दत्तस्थान आहे असेल. हे सगळं स्थान जे आहे पिठापूर, गाणगापूर, कुरवपूर, परत नरसिंहवाडी म्हणजे सगळं टेंबे स्वामी महाराजांनी
भारत भ्रमण कोणी केले. टेंबे स्वामीमुळेच भक्तगणांना काय चुकलं की दत्त संप्रदाय कुठं कुठे आहे आणि त्यांचा वास कुठं होतं, त्यांनी किती काळ कुठं फिरले तर कुठं स्थायिक झाले ते फक्त टेंबे स्वामीमुळेच आता आजच्या युगाला माहित आहे. देवानंद टेंबे स्वामी महाराज त्यांचं समाधी आता नर्मदेश्वरच्या काठी गुरुडेश्वरला असते. तर ही होते दत्त महाराजांचे एकूणच माहिती, चरित्र, जे जिथे अवतरले, कसा अवतरले, कोणत्या कारणानिमित्त अवतरले आणि कुठं कुठं प्रस्थापित झालेत, कुठं कुठं त्यांच्या पादुका आहेत, यांचं खूपच सुंदर वर्णन आपण दिलेलं आहे सर. मनापासून आपलं धन्यवाद. आणि आपण चरित्र त्यांनी सांगितले आहेत, पण त्यामागची परिक्रमाचं नेमकं काय तुमचे आयोजन असतं ते आपण सांगाल का? सर्वप्रथम सर्व दत्त भक्तांना नमस्कार. मी किरण बिटला. जसं आता माझे सहकारी दत्तू संघा यांनी सांगितलं की संपूर्ण भारतामध्ये टेंबे स्वामींनी दत्त महाराजांचे स्थान कुठे कुठे आहेत हे सांगितलेलं आहे. पण काही लोकांना प्रत्येक स्थानामध्ये जाणं शक्य नाही आहे, म्हणून आम्ही वर्षाला 3 वेळा एक गुरुचरित्र पारायण करतो. 3 वेळा गुरुचरित्र पारायण करतो. एक गुरुपौर्णिमेला, दुसरं श्रावणमध्ये आणि तिसरं आम्ही जातो दत्त जयंतीला पुन्हा आपल्या सोलापूरमध्ये. तर 3 वेळा ज्यावेळेस आम्ही करतो, यातलं पहिला वेळ आम्ही दत्त मंदिरमध्ये, पूर्वभाग दत्त मंदिरमध्ये करतो. त्यानंतर श्रावणमध्ये आम्ही सामान्य लोकांना, म्हणजे ज्याही लोकांना दत्त भारतामध्ये जे दत्तस्थान आहे तिथं जाणं त्या लोकांना शक्य नाही, अशा लोकांना आम्ही तिथे घेऊन जातो आणि हे फारच कमी खर्चिकमध्ये आम्ही घेऊन जातो. जसं आम्ही गेल्या वर्षी गिरनारला घेऊन गेलो. गिरनारला जवळपास 280 लोक आलेले होते आणि यावेळेस या श्रावणमध्ये आम्ही चाललो आहे पिठापूरला. तर पिठापूरमध्ये भले आम्ही गिरनारला गेलो आणि पिठापूरला चाललो आहे, तर तिथे जाऊन फक्त आम्ही तिथं दर्शन करून येतो असं नाही आहे. तिथेही आम्ही पुन्हा 3 दिवसीय पारायण करतो. जसं गुरुचरित्रमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही 1 दिवसीय पारायण करू शकता, 3 दिवसीय पारायण करू शकता आणि 7 दिवसीय. तर असं आम्ही ज्या क्षेत्रामध्ये जातो त्या क्षेत्रामध्ये 3 दिवसाचं आम्ही पारायण करतो. तर हे सर्वसामान्य लोकांनाही परवडेल अशा एकदम माफक दरामध्ये आम्ही घेऊन जातो. आणि आम्ही असं निर्धार केलेला आहे, ज्यावेळेस आम्ही या दत्त संप्रदायामध्ये आलो त्यावेळेस आम्ही निर्धार केलेला आहे की संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी दत्त महाराजांचे स्थान आहेत त्या प्रत्येक स्थानाला आम्ही दर श्रावणला जायचं आणि तिथे 3 दिवसाचं पारायण करायचं असा आमचा निर्धार आहे. आणि आम्ही दत्त महाराजांना हीच कृपा करतो, हीच आम्ही प्रार्थना करतो की महाराजांची कृपा आमच्यावरती सदैव राहावं आणि ही सेवा आमच्याकडून घडून यावी. याच्यामध्ये आम्हाला पैसा कमवायचा हा आमचा उद्देश नाही आहे. सर्वसामान्य लोकांना सेवा करायची हे आमचा उद्देश आहे. आणि या उद्देशासाठी पूर्वभाग दत्त मंदिरचे जे ट्रस्टी लोक आहेत यांनी आम्हाला फार सहकार्य केलेलं आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत येऊ शकलो. जसं गाणगापूर झाला, पिठापूर झाला, गिरनार झाला, आता पिठापूर आहे. त्याच्याही पुढच्या प्रवासासाठी पूर्वभाग दत्त मंदिराच्या ट्रस्टी लोकांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा, त्यांची कृपा सदैव आमच्या सोबत राहावी हीच दत्तचरणी आमची प्रार्थना. म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा गुरुदेव दत्तांची कृपा लाभावी, त्यांना सुद्धा गुरुकृपा प्राप्त हो, यासाठी आपण साक्षात कुठं कुठं गुरुपादुका आहेत, कुठं कुठं गुरुस्थान आहे, तिथं त्या लोकांना पोहोचून घेऊन जाऊन त्यांना सुद्धा पुण्याची भागीदारी करण्याचं महापुण्य कार्य आपण जे करत आहात, त्यासाठी आमच्या चॅनलतर्फे आपणास खूप खूप शुभेच्छा व आपली प्रगती असंच वाढत राहो आणि आपल्या सर्वांवर दत्त महाराजांचे शुभाशीर्वाद नेहमी असावे अशी आम्ही प्रार्थना करतो. धन्यवाद. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनघा लक्ष्मी समेतस्य दत्तात्रेय स्वामी महाराज की जय. आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत. आपल्या दैनंदिन पूजा, धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध. सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत. आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या. पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर. प्रोप्रायटर श्रीनिवास कुरापटी. संपर्क 9175 87 03 68. श्री रुद्रा पूजा स्टोअर. विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम.